तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लपलेली आकृती शोधा या घटकाचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये काही प्रश्नांचा सराव या ठिकाणी आपण करून घेणार आहोत. त्या माध्यमातून हा घटक आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर प्रश्न क्रमांक 21. दिलेल्या प्रश्नामध्ये अशी एक आकृती दिलेली आहे आणि पर्याय क्रमांक A, B, C, D यामधून कोणत्या आकृतीमध्ये ती आकृती लपलेली आहे हे आपल्याला शोधायचे. तर सर्व आकृत्या जेव्हा आपण पाहिल्या तेव्हा आपल्याला असं लक्षात येते की ही जी आकृती आहे ही आकृती अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक C मध्ये आपल्याला दिसून येते. ती कुठे बघू आपण. तर ही आकृती अशा पद्धतीनं ही जी आकृती आहे ही आपल्याला इथं अशा पद्धतीनं आपल्याला दिसून येत आहे. ही बाजू ही आणि ही एवढीच आकृती ही आणि ही इथपर्यंतचीच आकृती अशा स्वरूपात आहे आणि पुढं याला ती दुसरी आकृती जोडलेली आहे. म्हणजे आपण अशा पद्धतीने पाहू शकतो की पर्याय क्रमांक C मध्ये ही आकृती दिसून येते. प्रश्न क्रमांक 22 आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 22 मध्ये हा जो आकार आहे तो आकार आपल्याला डायरेक्टली B मध्ये पर्याय क्रमांक B मध्ये तो अशा पद्धतीनं आलेला आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर पर्याय प्रश्न क्रमांक 23. प्रश्न क्रमांक 23 मध्ये हा जो आकार आहे हा आकार आपल्याला उत्तर आकृती क्रमांक D मध्ये आपल्याला दिसतो. तर हा आकार अशा पद्धतीने आहे. त्यानंतर अशी आकार वळलेला आहे आणि हा जो आकार आहे तो अशा पद्धतीनं या आकृतीमध्ये दाखवलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक D मध्ये आपल्याला तो दिसत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24 आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 24 मध्ये जो आकार आपल्याला दिलेला आहे तो यामध्ये पर्याय क्रमांक B मध्ये आपल्याला दिसून येतो. तो आकार अशा स्वरूपाचा तसंच तो या ठिकाणी असं सुद्धा दिसून येत आहे. म्हणजे यामध्ये तो आकार आपल्याला अशा पद्धतीनं ते आकार आपल्याला दिसून येत आहेत. म्हणजेच हा बघा असा सुद्धा तो आकार आहे. म्हणजे B मध्ये तो आकार आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25. प्रश्न क्रमांक 25 मध्ये जी आकृती दिलेली आहे ती आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला जे पर्याय आहेत त्यामध्ये पर्याय क्रमांक C मध्ये तो आकार दिसत आहे. तो आकार अशा पद्धतीने आहे आणि हा अशा पद्धतीचा आकार आपल्याला त्या आकृतीमध्ये दिसून येत आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26 पाहू आपण. प्रश्न क्रमांक 26 मध्ये जो आकार आहे तो आपल्याला पर्याय क्रमांक B उत्तर आकृतीमध्ये दिलेला आहे. तो असा आहे. हा आकार इथून सुरू होऊन परत वर जात आहे, परत वर जाऊन या बाजूला आणि परत खाली. म्हणजे अशा पद्धतीनं जी आकृती आहे लपलेली ती या ठिकाणी
दाखवलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27 यामध्ये जो आकार आपल्याला दिलेला आहे तो आपल्याला आकृती क्रमांक बी उत्तर आकृतीमध्ये आपल्याला दिसून येत आहे. तर तो आकार जो आहे तो आकार अशा पद्धतीनं या पद्धतीनं आपल्याला या आकृतीमध्ये लपलेला दिसून येत आहे. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 28 पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 28 मध्ये दिलेला जो आकार आहे तो आकार आपल्याला उत्तर आकृती क्रमांक सी मध्ये आपल्याला दिसून येतो. म्हणजे अशा पद्धतीनं तो आकार आहे. हा वरची रेषा, ही खाली रेषा आणि ही अशी रेषा. तर अशा पद्धतीनं हा आकार यामध्ये दिसून येतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29 मध्ये आपल्याला जी आकृती दिलेली आहे ती आकृती कुठं लपलेली आहे शोधायचं आहे. आणि ती जी आकृती आहे ती पर्याय क्रमांक डी मध्ये लपलेली आपल्याला दिसून येते. ती कशी आहे आपण पाहू. अशा स्वरूपाचा आकार. त्यानंतर ही रेषा पुढं आणि या पद्धतीनं आपल्याला हा जो आकार आहे तो दिसत आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 30 पाहू. प्रश्न क्रमांक 30 मध्ये हा जो दिलेला आपल्याला आकार आहे तो आकार आपल्याला आकृती क्रमांक उत्तर आकृती डी मध्ये आपल्याला दिसून येतो. तो कसा आहे पाहू आपण. हा आकार, ही रेषा आणि पाठीमागची रेषा अशा पद्धतीनं या प्रश्नामध्ये अशा पद्धतीने ही जी आकृती आहे ती लपलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31 यामध्ये हा आकार आपल्याला बी उत्तर आकृतीमध्ये दिसतोय. हे पहा, असा ही जे लपलेला आकार आहे तो असा दाखवलेला या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32 आपण पाहू. प्रश्न क्रमांक 32 मध्ये हा जो आकार आहे हा आकार आपल्याला सी या उत्तराकृतीमध्ये दिसतो. तो कसा पाहू आपण. इथपर्यंत, हा इथून इथं. त्यानंतर हा जो खालचा भाग दाखवलेला आहे हा खालचा भाग अशा पद्धतीनं इतकाच आकार आपल्याला या उत्तर आकृतीमध्ये आणि प्रश्न आकृतीमध्ये जे साम्य आहे ते एवढंच आहे. बाकीचा यातील आकार त्यांनी लपलेल्या आकृती असल्यामुळे दाखवलेला नाही, म्हणून पर्याय क्रमांक सी उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आपण 33 पाहू. प्रश्न क्रमांक 33 मध्ये आपल्याला जो आकार दिलेला आहे तो जो आकार आपल्याला या आकृत्यांमध्ये दिलेला दिसत आहे तो आपल्याला उत्तर आकृती डी मध्ये आपल्याला दिसून येतो. तर तो आकार असा आहे. आणि अशा पद्धतीने इथपर्यंत अशा पद्धतीने तो दाखवलेला आपण या आकृतीमध्ये दिसून येत आहे. त्यानंतर पुढचा जो आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34 हा पाहू. तर यातील जो आकार आपल्याला दिलेला आहे
आकृत्यांचं निरीक्षण केल्यानंतर तो आकार आपल्याला पर्याय क्रमांक ए मध्ये दिसून येतो. तो कसा आपण पाहूया. तर तो आहे हा आकार अशा पद्धतीनं जाताना आपल्याला दिसून येतो. हा आकार या ठिकाणी असा आलेला आहे आणि हा आकार या ठिकाणी गेलेला आहे आपल्याला दिसून येत आहे. म्हणजेच हा जो आकार आहे हा प्रश्न आकृतीच्या समान आपल्याला दिसून येत आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 34 चं उत्तर आहे आकृती क्रमांक ए, उत्तर आकृती. तर या घटकाचा विद्यार्थ्यांनी अधिकाधिक अभ्यास केल्यास हा घटक सोडवणे सोपे जाईल. धन्यवाद.